कसं काय मंडळ, मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी ब्लॉगर चिकू, तुमचा एक पुन्हा एकदा आपल्याकडे नवीन ब्लॉग मी स्वागत आहे. आजची ब्लॉगची सुरुवात करतो आम्ही घरूनच, आणि आम्ही चाललो आज परत पिंपळगावला. ब्लॉग मी बघितला असला, आम्ही गाडी घेऊन गेलो होतो पिंपळगावला मामीकडे ओढण्यासाठी, पण त्या दिवशी खूप पाऊस होता. गेल्या 2 दिवसावर नाशिकमध्ये खूप पाऊस झाला भयानक. तशी काही एवढं जमलं नाही, आणि गरबा पण खेळायचं होतं, मंडळात पण गेलो होतो, पण काही ते पण जमलं नाही. तर माझा आम्ही निघलो आहे परत पिंपळगावला. आणि आपली ब्लॅक ब्युटी ब्लॅक पॅन्थर जी की गुलूने अशी म्हणून आणली चिखला, तर पण आता टाईम नाही धुवायला, म्हटलं आल्यावर सगळं साफसफाई करू. इंस्टाग्रामच्या फिल्टरसारखाच एक साईडला असं पिंक दिसते आणि एक साईडला नाही आहे. काही विषय नाही. आणि आय थिंक तुम्ही लास्ट व्लॉग खूप एन्जॉय केला असेल गाडीचा. आता इथून पुढं आपल्या अशी एकदम खतरनाक व्लॉग येत जातील. तर मम्मीने त्यांची याची वाट बघतो. आम्ही निघालो आता पिंपळगावला. काही नाही, पहिले गीतूच्या गीतूच्या घरच्या शेजारच्यांकडे जायचं ओवळण्यासाठी, त्याच्यानंतर जायचं पिंपळगावला. मामीच्या दिवशी म्हणजे एवढा पाऊस होता की गाडी घराखाली असूनही दिवशी ओवळला नाही, फक्त मामीने त्यांनी टावेल टोपी घातली आणि तसं आम्ही निघून आलो. तर आज जवळ मामीकडे पाऊस नाही आहे, तर मग तिकडे पण ओवाळायचं बाकी, ते ओळून घेऊ आणि गीतूच्या घरी जाता तसं तिकडे जाऊ. आता मम्मीने चला चल रे विबुडी सॉक्स नाही घातले, घालू गाडी तो सारखं पाठ. बरं चाल, जायचं गाडीत जायचं. तर मित्र आता निघालोय. गीतूबाई लू पॅन्थर. आम्ही दीपाली ताई त्यांच्या घरी आलोय गाडी ओवाळायला. याच्यामध्ये काहीच नाही. दीपाली ताई जावर बेस्ट नेबर. इकडे हे असंच दाजींना ते टीका घे हातामध्ये, असं हे टीका लावायचं दाजींना. हा असं छोटासाच लावायचा, छोटासाच टीका लावायचं दाजींना. असं छोटासाच लाव, छोटासाच खाली लाव असं. बस हा, हे पकड आणि दाजींना असं बोल, अभिनंदन दाजी. अभिनंदन दाजी. धन्यवाद. तर मित्रांनो, त्या दिवशी गाडी वापरून झाला नाही, आज आम्ही गाडी वापरायला आलोय. आजचा थांब ना. अरे बापरे, किशोर दादा ऍक्शन रूम बाहेर. आता असंच उभं राहू का? काय पैशांसाठी ओवाळत नाही, ओवाळायचं म्हणून ओवाळते मनापासून. पैसे दिले तर चांगलं ते नाही देत, जाऊ दे ना. तर मित्रांनो, झाली गाडी वगैरे वळून, आता आलो पिंपळगावला. थोडंसं कसं घरी जेवण वगैरे करू आणि मी जाऊ आता गरबा खेळायला नगरामध्ये. हो काय, तुला पण बोलायचं? बोल. किती रागवत आहे तुला गेम का बरं? ए काय रे, गेम खेळतोय म्हणून तुला? बस कसं बसलं आपल्या, एवढं नाही रागू. ठेव रे मोबाईल. हा ठेवला मोबाईल, तिने फोन ठेवला. कसं रागवत मग, असं रागवतो. मित्रांनो, फायनली आलो आम्ही पिंपळगावला आता गरबा खेळण्यासाठी. विभूला घेऊन मित्रांनो सर्व खेळताय. विभूला मस्त आलो पप्पाच्या गावाला आलं काय तुझ्या.
पैठणी कोणाचं म्हटलं दोघं अशा गुपगुपीत झाले. ए बाई बाळ तितकं भारी आहे. मित्रांनो झालं गारबा वगैरे सगळं संपलं. आता मम्मी त्यांना घरी सोडून आलो. आता मी चाललो मंडळामध्ये. काय निघालं आणि मित्र वगैरे सगळे म्हणजे पोरं सगळे असे मंडळामध्ये गाणे म्हणताय. मस्त मेपल सजली एकदम भारी. तर मित्रांनो असा होता आजचा ब्लॉग. आणि ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आज खूप इतकं भारी वाटलं, कारण खूप दिवसांना असं पिंपळाला गेलो, सगळ्या मित्रांमध्ये असं बसलो वगैरे, एन्जॉय केलं. मंडळातले परत जुने दिवस आठवले, सगळ्यांमध्ये गरम वगैरे खेळलो. पिंपळाला गेलं का असं म्हणजे शेवटी गाव ते गाव असतं, तुम्हाला माहिती आहे. जे गावापासून लांब राहतं त्यांना चांगलं गावाची आठवण कशी येते, त्यांना चांगलं कळत असेल. पण ठीक आहे, असं खूप दिवसांनी गेलं तर एकदम भारी फील झालं. आणि ब्लॉग आवडलाच नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय गाईज.